त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे अपघाताच्या संदर्भातली। नाशिकच्या चांदवड रहुडी घाटात भीषण अपघात झालाय। 9 ते 10 गाड्या एकमेकांवर आदळल्यात आणि या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे। 9 ते 10 गाड्या ज्या एकमेकांवरती जोरदार आदळलेल्या आहेत। चांदवडच्या रहुडी घाटात म्हणजे नाशिकच्या चांदवडच्या रहुडी घाटात हा अपघात झालेला आहे। 9 ते 10 गाड्या एकमेकांवरती आदळल्याचं आपण बघतोय आणि या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीती जी ती व्यक्त केली जाते। आता या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय अपघाताच्या संदर्भातली। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता या क्षणाला आपल्याबरोबर। लक्ष्मण, विचित्र असा अपघात म्हणावा लागेल, काय परिस्थिती घटनास्थळी? विशाल, नाशिकच्या चांदवड घाटामध्ये हा अपघात झालेला आहे। नाशिकहून मालेगावला जात असताना जो चांदवडचा राहुडी घाट लागतो त्या घाटामध्ये हा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये 5 ते 7 वाहनं जी आहे ती एकमेकांवर आदळली आणि या वाहनांमध्ये काही टेम्पो आणि ट्रक ज्या होत्या, ज्या मालवाहतूक होत्या, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोडेड गाड्या होत्या, त्या देखील काही छोट्या गाड्यांवरती आडव्या झालेल्या आहे, अटक पडलेल्या आहे मालासह। त्यामुळे त्या छोट्या गाड्यांमध्ये काही लोक जी बसलेली होती ती त्या खाली दबलेली गेलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती कळते। काही जखमींना देखील नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात, त्याचबरोबर चांदवडच्या तालुका रुग्णालयात आणि मालेगावच्या तालुका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या जखमींवर उपचार केले जात आहे। मृत्यूचा आकडा जो आहे तो अंदाजे 5 ते 6 लोकांचा या अपघातात मृत्यू झाला असावा अशा प्रकारची भीती जी आहे या अपघातामध्ये व्यक्त केली जाते। मात्र या सगळ्या अपघातामुळे नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक जी आहे ती देखील पूर्णतः ठप्प झालेली आहे। 5 ते 7 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या ज्या त्या लांब रांगा लागलेल्या आहेत लक्ष्मण,